एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. ऐका ना, मला माझी रूम सापडत नाहीये, कोणीतरी माझी रूम नेले पळून. तुम्ही चला, मला माझ्या खोलीत घेऊन चला. चला ऐका ना, बाबांना झोपेतच बोलते. हां, तू एक काम कर, तू आपल्या रूम मध्ये जा, मी यांच्या खोलीत सोडून येतो. नाही थांबा, नाही स्वानंदी, या घरची लक्ष्मी आहे, अन्नपूर्णा आहे, तुझी अर्धांगिनी आहे, तिला कधी एकटं सोडू नकोस. आत्ताही तिला एकटं सोडू नकोस. तुम्ही दोघं मला माझ्या खोलीत घेऊन चला. चला गृहदेवते, माझी दोन्ही मुलं मला माझ्या खोलीत घेऊन चाललेली आहेत. हा बर चला. हा या. अहो काय, झोपेतनं कुठे उठून चालत आला तिथे? दिवसभर मला दगदग कमी असते का, म्हणून आता रात्री असा त्रास देता तुम्ही? आई, त्यांना काही बोलू नकोस, ते झोपेते, त्यांना काही कळणार नाही आता. हॉरर फिल्म जरा कमी बघत जा म्हणा. आई जाऊ दे ना, तुम्ही त्यांना रूम मध्ये घेऊन जा. तसंही आता बोलून काही उपयोग नाही, सकाळीच बोला. तुम्ही दोघं कुठे गेला होतात? ते झाला हिचा परत खेळ सुरू. रे डोक्यावर राफाळ कोसळलंय, पण सासू सासू खेळायला विसरत नाही. स्वानंदी, काय विचारते मी? आई, आम्ही टेरेसवर गेलो होतो. कशाला? चांदणं बघायला. गृहदेवते, आपण चांदणं बघायला टेरेसवर जाऊया. नको, या वयात झेपणार नाही तिथली गारावा तुम्हाला. चला चला चला, खोलीत चला. उजवीकडनं सरळ जायचं, तिकडे जाऊ नका, सरळ चला. हळू. चल चला 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 चल. हे बाई ललिता, तुझ्या दागिन्यांच्या हव्यासापायी दोघंही मेलो असतो आपण. अहो, मला माहित होतं तुम्ही मला असं तोंडघशी पडूच देणार नाही. पण काय अभिनय करताना तुम्ही. कपाळाचा अभिनय. गृहदेवता असं म्हणालात तुम्ही मला. इतक्या वर्षात तुमच्या तोंडून माझ्यासाठी काहीतरी पहिल्यांदाच चांगले शब्द बाहेर पडले असतील. ते सगळं जाऊ दे. तू तुझा सासूपणा कधी सोडणार आहेस मला सांग. मी बऱ्या मूड मध्ये हे बघवतच नाही ना तुम्हाला. अगं, तू बऱ्या मूड मध्ये आहेस म्हणूनच एवढं बोलू शकतोय मी. त्या स्वानंदीला एवढं महत्व द्यायची काही गरज नाहीये. ती स्वानंदी ना मला डोळ्यासमोर सुद्धा नकोय. तुम्ही का हसताय? हसण्यासारखं काही नाहीये. बाबा, मामा कसे दिसत होते. अगं, ते चक्क शिट्टी वाजवत. त्यांना मी असं कधी बघितलं नाही याच्या आधी. पण आपण त्यांना डॉक्टरांकडे न्यायला हवं ना. हा, डॉक्टरांकडे. हा, तुला हसू येते ना. सॉरी, मला हसू येत. ऍक्च्युली
मी ना असं झोपेत चालणारा माणूस कधी पाहिलं नाहीये त्यामुळे. पण प्लीज प्लीज शांत व्हा. हे असं हसण्यावारी नको नेऊया आपण. सिरियस सिरियस. काय हो? खरंच हसण्यावारी नेऊ नका. हा सिरियस 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 सिरियस. त्यांना नेऊया डॉक्टरकडे. पण मला आईकडे बघून काय ती सिरियस असं काय वाटलं नाही. पण ते डॉक्टरांना सांगू दे. डॉक्टरांना सांगू दे. गप्पा बसव. काय हो तुम्ही सारखं कपाटाचं दार उघडं का ठेवता? तू ना टिपिकल बायको झाली आहेस यार. जरा काय चुकीचं दिसलं की नवऱ्यावर पावती फाडायची. सॉरी. काय झालं? हे कानातलं आईंचं आहे ना? ए बाई, मला यातलं खरंच काही कळत नाही. हा सॉरी. नाही, हे कानातलं मी आईंच्याच कानात पाहिलंय. पण इथे कानातल्याकडे काय बघतेस? माझ्याकडे बघ. नाही, मी हे कानातलं आईंच्याच कानात पाहिलंय म्हणून. हा बघू कुठे. माझ्याकडे काय बघताय? कानातलं बघा ना. अरे यार, या कानातल्याकडे का बघू मी? तू मला सांग, एवढी सुंदर गोड बायको आहे माझी, नवीन नवीन लग्न झालंय, त्यात मला 5-6 दिवसांसाठी बाहेर गावी जावं लागणार आहे, तेही परदेशात, है ना? मग तुला असं वाटतं का की मी तुला सोडून या कानातल्याकडे बघणं आहेत का अनरोमॅन्टिक आहे? दुसरं काही सुचत नाही. सुचतंय. कशी राहणार मी तुमच्याशिवाय 5-6 दिवस? तेच तर यार, तू कशी राहणार 5-6 दिवस? 5-6 दिवस म्हणजे 120 तास. 120 तास म्हणजे किती मिनिट्स? मला नाही माहित. मला तर 1 वर्ष झाल्यासारखं वाटणार आहे. नको जाऊ का मग? नाही जा, पण रोज माझी आठवण काढा. का? तुम्हाला माझी आठवण नाही येणार? नाही येणार. माणूस आठवण कोणाची काढतो? ज्याला तो विसरतो त्याची. अरे यार, तुला विसरूच शकत नाहीये मी. इथे आणि इथे तू फिट्ट बसली आहेस, हाच तर प्रॉब्लेम आहे माझा. तुम्ही असं बोलायला लागलात ना की आणखीनच कसं तरी होतं. कसं तरी होतं म्हणजे काय होतं रे? हेच 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 ते किलिंग गप्प बसा. आता अमेरिकेत मला गप्प बसा कोण म्हणणार? या सुंदर नाजूकच्या डोळ्यांनी माझ्याकडे बघून कोण हसणार? मग असे तर माझेही बरेच प्रॉब्लेम्स आहेत. जसे मला त्रास कोण देणार? माझी मस्करी कोण करणार? मला डिस्टर्ब कोण करणार? तुला फक्त डिस्टर्ब करतो मी, बाकी काहीच नाही करत. नाही. कसला आवाज आला? उंदीर असेल स्वयंपाकघरात. मला एक समजलं. इथून पुढे तुला जर मिठीत घ्यायचं असेल तर मला एक उंदीर पाळावा लागणार आहे सॅनोरिटा. तेच तर म्हणतोय, फील मी.
साहेब, साहेब तुम्ही काही हवंय का तुम्हाला? कोण साहेब? कोण आहेस तू? हा? मला झोप येते. वा, अरे बापरे, हे असे काय करतायत? अरे देवा. आता काय करायचं? मला नाही माहिती. खूप घाबरले मी. दमालाही झाले मला. सकाळी सकाळी आल्याचा चहा प्यायला किती बरा वाटतो ना या दिवसात. हो ना ग. हा घ्या तुमचा चहा. पण यांना कुठे आवडतो आल्याचा चहा? चहाला चहाचाच सुगंध आला पाहिजे असं म्हणतात. मग हा असा वेगळा करावा लागतो. अगं अंजली, वसंतचा डबा भरलायस का नाही? आई मी डबाच भरते. हो, आणि मुली कुठे आहेत? मुली झोपल्यात. अजून? अगं जुईलीची सुट्टी संपली ना. पण बहिणींचा अजून लाड संपले नाहीयेत ना. हे घ्या, 2-2 चादरी लपेटून झोपल्या. आता लाड कसले त्यात? हवेत मस्त गारठा पडलाय, आपल्याला पण उठवत नाही. झोपू देत की थोडा वेळ, उठतील. अगं पण अंजली, डिसेंबर संपत आलाय आता. हा म्हणता 2 महिन्यांनी परीक्षा तोंडावर येईल. बाई ग, मला परीक्षा म्हटलं ना की कापरच भरतं. 2 मार्क मिळाले होते जुईलीला, आठवतंय ना? हो आठवतंय मला. पण ती चाचणी परीक्षा होती आणि नंतर केलं होतं की तिने. हो पण हे बघा, तुम्ही तिला असं भंडावून सोडू नका. ती करते अभ्यास. अगं पण त्यावेळेला लक्ष ठेवायला स्वानंदी होती घरात, आता नाहीये, म्हणून काळजी वाटते. मी आहे ना आई, मी घेत जाईन तिचा अभ्यास. तुम्ही नका काळजी करू. हो, त्या संपदेच्या काळजीनं अर्धी झालीयस. आणि मला सांग, काळजी करू नका. आई नको ना हा विषय. यांच्या कानावर गेलं ना तर तेच उगाळत बसतील. मुलींच्या लग्नापासून खूप हळवे झालेत. सारखे डोळे भरून येतात त्यांचे. पुरुषांचं असंच असतं बाई. आपलं दुःख दाखवत नाहीत कोणाला, आतल्यात दाबून ठेवतात. मेहंदीच्या दिवशी मी कशाला तरी शोधत होते यांना. बघितलं तर हे मुलींच्या खोलीत. फक्त रडायचे बाकी होते. तेव्हाच मी कानाला खडा लावला. मुलींची लग्न झाली ना की त्यांचा विषय फारसा काढायचा नाही घरात. अगं पण आता तसं काही बोलणं होणार नाहीये. धाकटी आपल्या संसारात सुखी आहे. मोठी सुद्धा रोळेल का हळूहळू. हे बघ, संपदा आपल्याशी कशी सुद्धा वागू दे, तिच्या संसारात ती सुखी असली म्हणजे झालं. एवढी एकच काळजी आहे ग बाई जीवाला. आता सगळं चांगलं चाललंय. यांनी केला होता फोन. अगं बाई, मग भाऊजींशी तरी नीट बोलली का? तिने कुठे घेतला यांचा फोन. मग यांनी महेशला फोन केला. त्यांना खूप काळजी वाटते संपदाची. महेश काय म्हणाला ग?
महेश म्हणाला सगळं छान चाललंय. संपदा आता रमत चाललीये घरात आणि आता 4 दिवस फिरायला चाललेत उटीला. अगं बाई खरंच? चला बरंच झालं बाई. बरं झालं बाई. ही संपदा आनंदात असली ना की आपलं अख्खं घर आनंदात राहील, अगदी स्वानंदी सुद्धा. अगं उभ्या काय राहिलात तुम्ही? आठवा लवकर. हो हो चला. वहिनी मी ना या दोघींना उठवते, तुम्ही आवरून घ्याल ना. मी नंतर संपवते चहा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाळूदादा सगळी थालीपीठं एकदम नका करू. 10-12 झाली असतील ना तर थांबा आणि चहा ठेवा. अगं हो ठेवलाय, होतच आलाय हा चहा. बरं. पण स्वानंदी तू आल्यामुळे घराला अगदी घरपण आल्यासारखं वाटतंय बघ. मी सुद्धा सकाळी लवकर देवळात जाऊन आले आज. हो हा. अरे वा. बरं हाका मारायच्या ना सगळ्यांना. हो आपण थालीपीठं घेऊया टेबलावर. नाही नको, मी ठेवतो, तुम्ही बसा ना. अहो ठीक आहे मी ठेवते. तोपर्यंत तुम्ही चटणीचं बघा आणि दह्यासाठी वाट्या घ्या. आणि काकू या वेळेला दुकानातनं भाजणी आणून थालीपीठं केली आहेत. नेक्स्ट टाइम भाजणी सुद्धा घरीच करायची. हो हो अगं पूर्वी करायचीच मी. हो अरे वा. या तुम्ही. आई वहिनी येताय ना? बाळूदादा सगळे बसले ना की तुम्ही पण घेऊन घ्या थालीपीठ. अहो मी तर रोज चहा बरोबर ब्रेड खातो ना. मग आज थालीपीठ खा. आणि हो आजपासनं रोज जो आम्ही नाश्ता करतो ना तोच तुम्ही करायचा. गुड मॉर्निंग स्वानंदी. अरे गुड मॉर्निंग भाऊजी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अगं तू का सगळं एकटीने करत बसली? मी येतच होते ना. अहो तुम्हाला नर्सरीत जायचं होतं ना म्हणून लागले कामाला. बरं दे आता. भाऊजी या ना बस. अर्धा वाट्या. तर बाळू ते राहू दे आणि मी तुला जे काम सांगितले ना ते आधी पटकन करून ये जा. बर. हा. गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आमचं बाळ आज अगदी नाहून माखून आलेलं दिसतंय. काकू फक्त नाहून माखून नाही, म्हणतात नाहून माखून आणि तीट लावून आलंय. आनंदी. खरंय स्वानंदीने शिस्तच लावली आपल्या सगळ्यांना. बसा बसा जरा. आज पुरे झालं आता माझं कौतुक. अरे काय झालं? कशाला हाका मारत होता तू गाज? नाश्त्यासाठी. हा बाबा तुम्ही ओके आहात ना? नाही रात्री बरं आहे. मी बरं आहे आता. बरं आहे. अरे ती स्ट्रेस घालवण्याची गोळी घेतली होती ना, त्याने जरा त्रास झाला होता. हा नाही पण डॉक्टरांकडे जाऊन गोळी बदलून आणणार होता मी. हो. डोंट वरी. अरे काय चाललंय तुमचं उभं राहून बोलताय ते? या ना बसा ना आता नाश्ता करायला. वहिनी नाश्ता झाला सुद्धा आता? स्वानंदीच्यामुळे झालाय हा बदल. हो का? तिला सवय ना लवकर उठण्याची. म्हणजे आपलं घर लवकरच देशपांड्यांचं घर होणार नाही का? हा सगळे एकदम शिस्तीत वागणार, आपापली कामं चोख करणार. तुला आणि तुझ्या वडिलांना दोघांनाही लाडू वळायला बसवते. आणि काकडी चिरायलाही काय स्वानंदी? बसवायचंच दिवाळी. पण आई
आज खूप छान वाटतंय ना, आपण सगळे एकत्र बसलोय ब्रेकफास्टसाठी ते. चला पटकन सुरू करूया, एकदम खमंग वास सुटलाय. बरं इंद्रनील, अरे 8 दिवस झाले लग्नाला तुमच्या. कुठे जाणार आहात हनीमूनला? काही ठरवलंय का आनंदी? हा आई, ऍक्च्युली मला कुठे जाता येणार नाहीये. अरे काय हे, म्हणजे सगळं नीट असतं तर आम्ही तुम्हाला स्वित्झर्लंडलाच पाठवणार होतो. पण निदान महाबळेश्वर, माथेरान तिथे तरी जाऊन या. आई मला शनिवारपर्यंतच सुट्टी आहे. अरे हा, नोकरी आहे नाही का तुझी? माझं ना लक्षातच राहत नाही बघ हे. लग्न झाल्यानंतर सुनेनी सासरच्या मंडळींची सेवा करायची असते. हे इतकं फिट बसलं ना डोक्यात माझ्या. नाही आई, मुलांच्या एक्झाम्स आहेत, त्यांचं नुकसान होईल. आणि माझ्या मुलाचं नुकसान होईल ते